कृष्ण हरि राजा यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव कीर्तन विद्यादातारं वैद्यं वेदान्तज्ञानिनं कीर्तनाचार्यं यतो वन्दे अनन्तं मम श्रीगुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम राम जय जय राम कृष्ण हरि म्हणा राजा जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि राजा राम नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी नवल विनोद बिहारी 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 नवल विनोद बिहारी जय जय राम कृष्ण हरि गोवर्धन धर गोपालन रत राम गोवर्धन धर गोपालन रत ये रे गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण दुर्वासा
जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभास्तथाः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाग्रन्थं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये दुर्वासनुत दुःख विमोचक दुर्जन संग हारी दुर्जन संग हारी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय शरणागत दीना गम पधनि सानि पनि प मगरे गम प गम प म प गम प गम प गम प धनि सा नि र प ध म प गम शरणागत 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 दीना शरण शरणागत दीना शरणागत दीना चरणीरत करुणा दृष्टि निहारी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो म्हणा स्वरूपी मन हे स्वरूपी मन 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 स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा काम क्रोधाधिक जाती निज धामा हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण सारा सारे बदबिता सद्गुरु राया सारा सारे
वदविता 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 सारासार वदविता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया मंगलधाम जीवन नरहरि पाया बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावु सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावु सद्रूप सद्रूप चिन्मय 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 सद्रूप चिन्मय म्हणा सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम बोला पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय मंगलमूर्ति मोरयाम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवती जगदम्बा माता की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव जय जय रघुवीर समर्थ अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण रिघा कासधरा विश्वासे त्याची कासधरा विश्वासे त्याची देणार नाही दगा देणार नाही दगा अनन्य
शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा दर्शन मात्रे तारी भवातुनी दर्शन मात्रे तारी गरे ग पद प गरे ग सा गरे ग पद सा ध प ग पद प गरे ग गरे ग गरे दर्शन मात्रे तारी भवातुनी लाभुनी नाम तगा लाभुनी नाम तगा अनन्य शरण रिघा प्रभु अनन्य शरण रिघा त्र्यंबक होऊनी साधन हे करी त्र्यंबक होऊनी साधन त्र्यंबक होऊनी साधन हे करी त्र्यंबक त्र्यंबक होऊनी साधन हे करी त्र्यंबक होऊनी साधन हे करी एका जनार्दनी गा प्रभुला एका जनार्दनी गा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा अनन्य शरण रिघा तारक को जगदीश्वर जानुनी तारक को जगदीश्वर जानुनी अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण अनन्य शरण रिघा तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं बोला मंगलमूर्ति श्री सिद्धिविनायक महाराज की जय 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 रघुवीर। कालपासून या पदावर निरूपण सुरू झाले। अनन्य शरण रिघा प्रभूला देवाला शरण जावं। आम्हाला जर इप्सित प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर जे काही अनंत उपाय आहेत त्या अनंत उपायांपैकी अनेक उपायांपैकी एक उपाय नाथरायाने आजच्या मूळ पद्यात सांगितला।
शरण निघा प्रभूला. तो प्रभू आहे. प्रभू याचा अर्थ सगळ्याचा स्वामी आहे, तो मालक आहे. त्या मालकाला शरण जा. जगाचा मालक कोण? तो. हे जग आणि तो जगदीश्वर. मंगलमूर्ती मोरया. बरं, आम्ही जगात जन्माला आलोत. जगात अर्थात जग म्हटलं की आता कंठाला कोरड पडते, त्यामुळे तो जग तो आठवतो. आम्ही जगात जन्माला आलेले. जग 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 म्हणजे तरी काय? तर दोन अक्षर आहेत. एक आहे ज आणि दुसरं आहे ग. ज म्हणजे जन्माला येणे आणि ग म्हणजे गमन करणे. मंगलमूर्ती मोरया. याला जग म्हणतात. येणं जाणं ज्यात सुरू आहे भूतमात्रांचं त्याला जग म्हणतात. बरं, हे सगळं जगत असतं कशासाठी? हे सगळं जगत असतं ते कशासाठी? त्याला सुखभाव म्हणून. नाथराय म्हणाले, जर तुमची धारणा अशी असेल, तुमची खात्री अशी असेल, तुमचा निर्धार असा असेल, तुमचा निश्चय असा असेल की देवामुळे सुख मिळेल, देवाची कृपा झाली तर सुख मिळेल, तर मग एक करा, शरण रिघा प्रभूला, अनन्य शरण रिघा. आम्हाला प्रश्न पडतो की देवाला शरण गेलं, देवाच्या आश्रयाला गेलं, आम्हाला काय मिळणार आहे? अहो, साधं उदाहरण आहे. समजा एखादा नागोबा, नाग, शंकराच्या पिंडीजवळ आश्रयाला गेला आणि श्रावण्या सोमवारी किंवा महाशिवरात्रीला आम्ही शंकराला दुधाचा अभिषेक केला, त्याला मिळणार नाही का? एखादा उंदीर मंगलमूर्तीच्या मंदिरामध्ये, मंगलमूर्तीच्या जवळ तिथे राहिला, त्याच्या आश्रयाला गेला, तर जे काही आपण अंगठ्याच्या नखावर मावेल एवढं खोबरं आणि करंगळीच्या नखावर मावेल एवढा गुळाचा खडा, म्हणजे बुवा तुम्ही काय टिंगल करता आमची? नाही नाही, एवढं तरी द्यावं. मंगलमूर्ती मोरया. एवढं देवासमोर ठेवलं आम्ही आणि देवाला नमस्कार केला, प्रदक्षिणा करायला गेलो, तो वर ते गुळ खोबरं गेलं होतं तिथून कोणाला मिळालं? त्या मूषकाला, त्या गजाननाच्या वाहनाला, उंदराला मिळालं. अहो, साधी गोष्ट आहे. जर मूषक झाला, दोन परस्पर विरोधी स्वभाव असणाऱ्यांची उदाहरणं मुद्दाम दिलीत. हा, उंदीर आहे, त्या उंदराला ते मिळतंय कशामुळे? परमेश्वराचा आश्रय केल्यामुळे. आणि त्या उंदराचा वैरी जो सर्प आहे, त्या सर्पाला दूध मिळतंय शंकराचा, शिवलिंगाचा आश्रय केल्यामुळे. आता कुणी शंका अशी उपस्थित करीन की त्या उंदराला आणि सर्पाला काय अक्कल आहे आश्रय करण्याची? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ते काही देवाचा आश्रय मिळेल, देवाजवळ सहवास मिळेल म्हणून तिथे आलेले नसतात. ही गोष्ट 100% सत्य आहे. माझा मुद्दा बोलण्याचा पुढे आहे, त्याच्या पुढे आहे. जर निर्बुद्ध असणारा सर्प आणि उंदीर, बरं, निर्बुद्ध असणारा सर्प आणि उंदीर यांना कोणत्याही विचाराशिवाय जर तिथे फल प्राप्त होत असेल आणि म्हणून ते आश्रय करत असतील, तर आपण तर निर्बुद्ध नाही. जय जय रघुवीर. आपण तर बुद्धिमान आहोत का नाही?
मग जर आपण बुद्धिमान आहोत, बुद्धी आहे आपल्याला, तर एक करावं ना, ती बुद्धी वापरून, म्हणजे निश्चय करणं हे जिचं काम आहे तिला बुद्धी म्हणतात वेदांत शास्त्रात. त्या बुद्धीचा उपयोग करून नाथ म्हणाले शरण रिघा, प्रभूला अनन्य शरण रिघा. बरं होतं काय? परमार्थ मार्गामध्ये साधनही सांगितलं जातं, आणि साधक तर आम्ही आहोत, आम्ही साधक. साधनही सांगितलं जातं आणि ते साधन केल्यामुळे काय लाभ होईल हेही सांगितलेलं असतं. म्हणजे कसं आहे, इंटरव्ह्यू झाला, मुलाखत झाली आणि सांगितलं काही नाही, आता तुम्ही पुढच्या आठवड्यात सोमवारपासून नोकरीला लागा, इथे ही कामं तुम्ही करायची तुमच्या पदाप्रमाणे, आम्ही मान्य करतो. पण ते कर्तव्य पार पाडून आम्हाला काय मिळणार हेही त्या अपॉइंटमेंट ऑर्डरमध्ये असतं का नाही? किंबहुना पहिला जो विषय आपण पाहिला, काय काय ड्युटीज आहेत त्या नसल्या तरी चालतील, पण इमॉल्युमेंट्स किती मिळणार आहेत हे हवंच. जय जय रघुवीर समर्थ. आमची परिस्थिती अशी आहे, आमचा साधनावरही विश्वास नाही आणि लाभावरही विश्वास नाही. अमुक एक साधन केल्यामुळे ते प्राप्त होईल, पण हे साधन आम्हाला जमेल का, आमचा विश्वास नाही. नाथराय सांगतात, हळूहळू प्रयत्नपूर्वक तुम्ही जर तिकडे वाटचाल केलीत तर ते नक्की जमेल. अहो असं आहे की गरुड भराऱ्या मारत, पंख फडफडवत तो जातो मेरू पर्वतावर. मुंगीला नाही जाता यायचं का? एक एक पाऊल एक एक पाऊल एक एक पाऊल पुढे टाकत ती मुंगी सुद्धा मेरू पर्वत ओलांडू शकते. मग एक करावं, एकदम गरुडाची भरारी जमली नाही, कावड्यासारखं उडणं जमलं नाही, तर निदान आपण मुंगी आहोत एवढं लक्षात घ्यावं आणि हळूहळू वाटचालीला सुरुवात करावी. जगामध्ये कोणतीही गोष्ट एकदम जमत नाही. शाळेत घातलाय आणि जुन्या भाषेत बोलतो जरा, शाळेत घातलाय आणि ABCD अजून स्मॉल लेटर कुठलं, कॅपिटल लेटर कुठलं माहिती नाही, त्याला एकदम रनिंग हँड जमेल काय? नाही जमायचं. मग त्याला तिथपर्यंत जायचं असेल तर दोन्ही लिप्या शिकाव्या लागतील. एक मोठं लेटर, मोठं अक्षर आणि एक लहान अक्षर, हे दोन्ही शिकावं लागतं. जर असं म्हटलं की काही नाही, मी फक्त स्मॉल लेटर्स शिकेन, अरे स्मॉल लेटर्स शिकेन इथपर्यंत ठीक आहे, पण नुसती स्मॉल लेटर्स शिकून उपयोग नाही, कारण एव्हरी सेंटेन्स बिगिन्स बाय कॅपिटल लेटर. जय जय रघुवीर समर्थ. कॅपिटल लेटरनी सुरुवात होते कोणत्याही वाक्याची. मग हे जर आहे तर त्याच्यासाठी आमचं कॅपिटल काही का असे ना, गुडविल नसलं तरी चालेल, कॅपिटल नसलं तरी चालेल, पण कॅपिटल लेटर शिकणं महत्त्वाचं आहे. बरं, ते कॅपिटल लेटर वाक्यामध्ये विशेष नाम जर नसेल तर किती वेळा वापरावं लागतं? एकदाच. हे माझं इंग्रजीचं ज्ञान काही जास्त नाही आहे, काही चुकलं तर सांगा मला. एकदाच वापरावं लागतं, ॲट द बिगिनिंग. ते एकदा वापरावं. मग जे एकदा वापरावं लागतं ते मी शिकणारच नाही असं जर म्हटलं, अडचणीचं होईल ना, अडचणीचं होईल. म्हणजे असं आहे की हळूहळू का होईना सगळंच शिकावं, तेव्हा उत्तम फरडं हँड रायटिंग आमचं हस्ताक्षर होईल का नाही? हे एकदम येत नाही हो.
एकदम येत नाही. इतकंच काय, आमच्या कॉलेजला पाहिलंय मी स्वतः, ती मुलं काय लिहितात, पेपर तपासणं ही काय शिक्षा असते ते शिक्षक होऊन प्राध्यापक होऊन बघा. मंगलमूर्ती मोरया, नेमकं काय लिहिलंय त्या मुलाला जर विचारलं हे काय आहे, तो म्हणाला मला काही आठवत नाही, तुम्हीच बघा सर आणि तुम्हीच मार्क द्या. अहो दोघी बायका गप्पा मारत होत्या, काय बिनसलं कुणाला ठाऊक. अर्थात सगळीकडेच बायका आहेत, कुठे बघून बोलू प्रश्न आहे. बायका म्हटलं की काहीतरी बिनसणार. एकाने विचारलं, एक बाई एवढा एवढा जर कणकीचा गोळा दिला, भेजवून दिला, तर त्याच्या एका तासामध्ये 30 पोळ्या करते. 30 किती? 30 पोळ्या. 2 बायका जर पोळ्या करायला लागल्या तर किती वेळात किती पोळ्या होतील? मंगलमूर्ती मोरया. कुणी काही उत्तरं दिली. एक शहाणा होता, तो म्हणाला एक बाई जेवढं काम करते तेवढं सुद्धा होणार नाही. का? एक तर गप्पा, नाही तर दुसरं कुरापती, 2 पैकी एक. या दोघींचं झालं सुरू. ती म्हणाली अहो काय सांगायचं, सखी में चतुरो भरता, चतुरच सखी में भरता, स्वयं लिखती परो न वाचयती. ती म्हणाली माझा नवरा काय हुशार, स्वयं लिखती परो न वाचयती. तो जे लिहितो ते दुसऱ्याला वाचता येत नाही. ती दुसरी जी होती ती तिच्यापेक्षा वस्ताद बिलंदर. ती म्हणाली तुझ्यापेक्षा म्हणजे तुझ्या नवऱ्यापेक्षा माझा नवरा हुशार. का माहितीये का? तुझा निदान तो काय लिहितो ते दुसऱ्याला वाचता येत नाही, पण माझा नवरा स्वतः काय लिहिलंय तेच त्याला वाचता येत नाही. जय जय. स्वयं लिखितम स्वयं न वाचयती. तेव्हा सगळंच शिकायचंय, हळूहळू हळूहळू पुढे जातो का नाही आपण? तद्वत परमार्थ मार्गही तसाच आहे. एक आहे, परमार्थ करायचा असेल ना तर त्याला मार्गदर्शक खरा प्रपंच आहे. प्रपंच आहे. तुम्ही म्हणाल कसा? अहो प्रपंचामध्ये सोसायटीतले शेजारचे बिऱ्हाड करू, आपल्या घरातलीच माणसं आपल्याला नावं ठेवतात. मंगल. तुमचा अनुभव काय मला माहित नाही, माझा तो अनुभव आहे. जय जय रघुवीर. आपल्या घरातलीच माणसं आपल्याला नावं ठेवतात. तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही. 25 वर्ष झाली लग्न होऊन, 4 पोरं झाली, तरी बाई म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता एवढी पोरं झाली, त्यांचं संगोपन झालं, त्यांना शिकवणं झालं, त्यांना जेवायला घालणं झालं, सगळं झालं तरी तुम्हाला काही कळत नाही. असं कसं शक्य आहे? तद्वत हा प्रपंच आम्हाला उपयोगी आहे परमार्थात. कारण परमार्थामध्ये प्रपंचात नावं ठेवत नाहीत, एवढी नावं ठेवणारी माणसं परमार्थामध्ये असतात. साधं सांगू, दिल्लीतलं राजकारण परवडलं, गल्लीतलं राजकारण परवडलं, पण परमार्थात राजकारण आज घुसलेलं आहे, नाही परवडत. कालच टी व्हीवर पाहिलं मी एका चॅनलवर, त्यांनी सगळ्यांची जे जे सापडतायत परमार्थ मार्गातले त्या सगळ्या बुवा महाराज साधक या सगळ्यांची अवहेलना केलेली आहे. म्हणून असं आहे की प्रपंच करणं एक वेळ सोपं आहे, पण परमार्थ करणं महाकर्म कठीण आहे. आमचा साधनावर विश्वास नाही,
नाथ म्हणाले तुम्ही साधनावर विश्वास ठेवा, शरणागतीवर विश्वास ठेवा. बरं म्हणाले तुम्ही सांगता आहात म्हणून आम्ही साधनावर विश्वास ठेवतो, पण लाभावर आमचा विश्वास नाही. नाथ म्हणाले अहो असं कसं होईल? खरं सांगू नाथा, सप्तशतीचे पाठ झाले, गुरुचरित्राची पारायण झाली, दासबोधाची पारायण केली, ज्ञानेश्वरीची पारायण केली, देवाला अभिषेक केले, एकादशिणी केली, लघुरुद्र केला, अतिरुद्र केला, महारुद्र केला, सगळं केलं. पण त्या योगे जो लाभ आम्हाला झाला नाही असं नाही, पण तो लाभ कायम टिकला नाही. नमः पार्वती पते हर 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 महादेव. आपला आवाज का नाही? मंगलमूर्ती. हां, जरा बरं वाटतं. आधीच गाय रोडकी, त्यात वैरण थोडकी, कसं जमायचं? आधीच बुवाची प्रकृती नाही जागेवर. असो, तर आपला विषय काय चालला होता? परमार्थ सोपा नाही, परमार्थ अवघड आहे. लाभ जो आहे तो लाभ टिकलाच नाही आतापर्यंत. त्यामुळे आणि आम्हाला कसं पाहिजे, जो लाभ होईल तो कायम टिकला पाहिजे, तो कायम टिकला पाहिजे. नाथ म्हणाले जीवनातले लाभ जे आहेत ते आत्तापर्यंत टिकले नाहीत, म्हणून त्या लभ्य वस्तू ज्या आहेत त्या मिळवायचा प्रयत्न थांबलाय का तुमचा? ते म्हणाले नाही. एक राजा होता, त्या राजाच्या मनात आलं की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळा आहे, एकदा प्रजेची हाल अहवाल काय आहे ते बघावं. कोण उन्हात राहतंय, कोण उन्हात फिरतंय, कोणाला आसरा पाहिजे, कोणाला छप्पर पाहिजे, कोणाला झोपडी पाहिजे. म्हणून प्रधानाला बरोबर घेतलं आणि दुपारी 12 वाजताच्या टळटळीत उन्हात राजाची स्वारी प्रधानाबरोबर निघाली. प्रधान एकीकडे सेवकाला सांगत होता, ही नोंद कर, ती नोंद कर, ती नोंद कर, चाललं होतं त्याचं. असं करता करता एका झाडाखाली एक कुत्र बसलं होतं. आता जो लाभ झालाय त्यावर संतुष्ट असावं का नाही? किंवा एक 100 माणसं या गावातली अशी सापडली की ज्यांना आश्रय हवा आहे, ज्यांना झोपडी हवी आहे, बाद झालं ना? नाही, माणसाला लाभ झाला की आणखीन काहीतरी वेगळं हवं असं वाटायला लागतं. ते कुत्रं बसलं होतं झाडाखाली, दमलं होतं बिचारं, आणि त्याला लागली होती धाप. कुत्र्याला धाप लागली की कुत्रं जीभ बाहेर काढतं आणि ते हॅ 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 करत बसलं होतं. आता ते हॅ 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 ऐकलं राजानी. राजा म्हणाला, प्रधानजी, माणसाला जीभ असते? हो म्हणे, आहे की. म्हणे दाखवा. हात जोडले, महाराज तुम्ही आमचे अन्नदाते, तुम्हाला जीभ कशी दाखवायची? जय जय रघुवीर समर्थ. मी सांगतो म्हणून प्रधानानं जीभ दाखवली. मला पण जीभ आहे, तुम्हालाही जीभ आहे, या कुत्र्यालाही जीभ आहे. होय म्हणाले. मग आपण जसं बोलू शकतो तसं कुत्र का नाही बोलत? कुत्र का नाही बोलत? प्रधानजींनी हात जोडले, महाराज अहो परमेश्वरानं तशी व्यवस्था केलेली नाही. नाही, कुत्र बोललं पाहिजे. तुम्ही निष्णात आहात, हुशार आहात, कुशल आहात. प्रधानजी एक करा, कुत्र बोललं पाहिजे. अहो पण महाराजा तुम्हाला सांगतोय ना, तशी व्यवस्थाच मुळात देवाकडनं झालेली नाही. कसं बोलकं होईल ते? बरं ते बोलतंय, नाही असं नाही बरं का, ते बोलतंय, पण त्याच्या बोलण्याला भुंकणं असं म्हणतात. त्याच्या बोलण्याला भुंकणं असं म्हणतात. हल्ली लोक म्हणतात, TV ऑन केला की सकाळी 9 वाजता सुरुवात होते, जय जय रघुवीर समझने वाले को इशारा काफी है.
त्याला भुंकणं असं म्हणतात. नाही म्हणाले, ते बोललं पाहिजे. आता प्रधानजीच्या मनात असं आलं की हे प्रकरण काही सरळ सुटणारं नाहीये. म्हणाले, महाराज बोलेल ते कुत्र. वा वा वा, मी म्हटलं होतं ना तुम्ही निष्णात, हुशार, कुशल, काय वाटेल ते करा, पण कुत्र बोलकं करा. होय म्हणाले, करू की. महाराज, याच्यासाठी परदेशातनं औषधं मागवावी मागवू, त्यात काय, मागवू. याला खायला प्यायला जर घालायचं असेल तर महिना 1,00,000 रुपये खर्च येईल. दिला. याच्यामध्ये काय काय बदल होतोय हा जर बघायचा असेल तर मला त्याच्या समोर बसावं लागेल. बरं, एकदा सकाळी बदल झाला, दुपारी झाला, संध्याकाळी, रात्री असं होत नाही. कोणत्याही घटकेला तो बदल होईल. मग काय हवंय काय? नाही नाही महाराज, मला 20 वर्षांची, बघा काय अक्कल आहे प्रधानाची, 20 वर्षांची भर पगारी रजा पाहिजे. मंगलमूर्ती मोरया. म्हणजे तुम्ही दरबारात नाही येणार, मी दरबारात यायचा नाही. मग काय करणार? मी ह्या कुत्र्याच्या समोर बसणार. कळलं? मी ह्या कुत्र्याच्या समोर 20 वर्ष बसणार. आता मनात म्हणतोय आतापर्यंतची 20 वर्ष तुमच्या पुढे बसलो, आता याच्या पुढे बसलो. झालं. राजाने सगळं 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 मान्य केलं आणि म्हणाले ठीक आहे. काय झालं? त्या प्रधानाच्या गावातल्या एका माणसाला हे वृत्त कळलं. सगळीकडे वृत्त झालं, हो हा प्रधान कुत्र्याला बोलकं करणार, कुत्र्याला बोलकं करणार. तो त्याचा मित्र हा तिथे आला. असं आहे, कुत्र भुंकतं आणि मित्र 4 समजुतीच्या गोष्टी सांगतो आणि सूत्र माणसाला योग्य मार्गावर ठेवतं. असं कुत्र मित्र सूत्र आयुष्यात असेल तर आयुष्यात उत्तम होतं. जय जय रघुबीर. आणि हे काहीच नाही लाभलं तर ते मेषपात्र. हा म्हणता बातमी पसरली. तो त्या प्रधानजीचा मित्र त्याला भेटायला आला. म्हणाले, वेळ आहेस का तू? काय झालं? अरे असं असं केलंयस, जास्त वेळ घालवत नाही, हे असं बोललायस तू, हे कसं शक्य आहे? ते म्हणाले, होईल. होईल कसं? अरे आत्तापर्यंत कुत्र बोललं नाही, तू कसं बोलणार, बोलतं करणार त्याला? होईल काहीतरी. जेवढी औषधं आणल्यानंतर ती औषधं सगळी त्याला दिलीच पाहिजेत, असं काही आहे का? राजा काय बघायला येणार आहे इथे? राजाला तेवढाच उद्योग आहे. अरे मग 1,00,000 रुपये तू त्याला खायला प्यायला घालायला घेतलेस ते? अरे ते कुत्रच आहे, हे तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे. त्याच्यापुढे चतकोर भाकरी टाकली की काम भागलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. अरे बाबा, हे सगळं करतोयस तू, पण 20 वर्षांनी जर कुत्र बोललं नाही तर तू सांगितलंयस की मला जाहीर फाशी द्या. होय बोललोय. मग फाशी जायची तयारी आहे. कोणाला जावं लागणार आहे फाशी? म्हणजे अरे वेड्या, 20 वर्ष राजा राहायला पाहिजे तर तो फाशी देणार. समजा राजा राहिला, मी 20 वर्ष राहिलो पाहिजे तर मला तो फाशी देणार. आणि समजा कुत्र 20 वर्ष राहायला पाहिजे, कुत्र्याचं सगळं आयुष्य मिळून 20 वर्ष आहे, तेव्हा तेही राहणार नाही. अरे पण यदा कदाचित कुत्र मेलं तर दुसरं कुत्र आणायचं, पुन्हा 1,00,000 रुपये महिना, 20 वर्षे भर पगारी रजा. जे प्राप्त होतंय ना त्यात समाधान जर नसेल, राजाचं जसं समाधान नाही त्यात, उत्तर प्राप्त झाल्यानंतर राजाला नुकसानीमध्ये जावं लागलं. राजाचा मूर्खपणा जगापुढे आला. जीवनामध्ये तुमचं आमचं तसंच होतं. म्हणजे
तुम्ही आम्ही मूर्ख आहोत असं नव्हे, पण जर संत सज्जनांचं साधूंचं आम्ही ऐकलं नाही, ते ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं आम्ही जर गेलो नाही तर योग्य तो लाभ आम्हाला होत नाही. तारीला अजामिळ गणिका भिल्ली, तारीला अजामिळ गणिका भिल्ली गो तारीला. भगवंतांनी काय केलं? तुकाराम महाराज म्हणाले, देवा तू तारताना नाही पाहिले अपराध जाती कुळ, नाही पाहिले अपराध जाती कुळ, तारीला अजामिळ गणिका भिल्ली, तारीला अजामिळ गणिका भिल्ली, तारीला अजामिळ गणिका. काल आपण इथपर्यंत आलो होतो. तारीला अजामिळ गणिका आणि भिल्ली. हे भगवन, तू तारताना एखाद्याचा उद्धार करताना त्याचे अपराध काय आहेत, त्याची जात काय आहे, त्याचं कुळ काय आहे, त्याचं गोत्र काय, या कशाचाही विचार केला नाहीस. उदाहरण द्या म्हणाले, पुरावा द्या. आहे ना पहिला पुरावा, अजामिळ. अजामिळ कोण होता? वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता. षटकर्मामध्ये पारंगत होता, असा तो अजामिळ. पण एका गणिकेचा आणि पुरुषाचा दारू पिऊन मद्य पिऊन पशुचा आचार चाललेला पाहिला आणि अजामिळ आपल्या दैनंदिन कामापासून दिनचर्येपासून ढळला. आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. त्या अजामिळाला 10 मुलं होती. कुणी 8 सांगतात, कुणी 10 सांगतात. मी 10 सांगतो. त्यातल्या शेवटच्या मुलाचं, धाकट्या मुलाचं नाव होतं नारायण. मृत्यूसमय प्राप्त झाला. यमाचे दूत डोळ्यासमोर दिसायला लागले. काय शिक्षा मिळणार याचा अंदाज आला. कारण जन्मभर अनाचारच केलेला, अत्याचार केलेला. आणि झालं शेवटचा क्षण आला. नारायणा 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 हाक मारली. त्या क्षणाला प्राणोत्क्रमण झालं. विष्णुदूत आले, यमदूत आले. पण त्यावेळेला विष्णू विजय तुझ्या दूतांचा झाला. का माहितीये का? अजित बदो नाम भलत्यामिषे करीत पाप, करीत सकल पाप दग्ध करीतसे, सकल पाप दग्ध करीतसे. अरे नकळता पद अग्नीवरी पडे. चुकून जर पाय निखाऱ्यावर पडला, निखारा विचार करणार नाही, हा पाय भेडेबुवाचा आहे. आपलं घ्या बन उदाहरण. हा पाय भेडेबुवाचा आहे, तेव्हा याला पोळायला नको, याला चटका द्यायला नको. आणि एखाद्या चोराचा पाय पडला तर त्याला मात्र सणसणीत चटका देऊ, असा विचार निखाऱ्याकडे नाही. चुकून जरी, म्हणजे हेतुतः जर पाय पडला तर चटका बसणारच आहे, पण चुकून जरी पाय पडला तरी चटका बसणार का नाही? मग हे जर तसं आहे, तसं हेतुतः नाम घेतलं तर कल्याण आहेच, उद्धार आहे. हे न कळता नाम घेतलंय, त्यानं काहीतरी भलत्या मिशानं आपल्या मुलाला हाक मारण्याच्या लोभानं नाम घेतलंय. पण नाम तर माझंच घेतलंय ना. विष्णू तू बाजू मांडलीस,
म्हणाले हो. आणि दुसरं असं तू बोललायस की नारायण हे नाम ते काय त्या एकट्या अजामिळाच्या मुलाचं नव्हतं, त्याच्या आधी अनेक नारायण जन्माला येऊन गेले. जय जय रघुवीर समर्थ. मग असं करत 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 जर मागे गेलो आपण तर आरंभाचा नारायण कोण जगातला? मीच आहे. मग मला हाक मारली असं का नाही तुमच्या मनात? मी तसं घेतलंय आणि म्हणून हे गिराईक आमचं आहे वगैरे. त्या अजामिळाला मोक्ष मिळाला. पण मोक्ष मिळाला म्हणजे एकदा नारायण म्हटलं आणि मोक्ष मिळाला असं नाहीये. गंगेच्या किनारी त्याला झोपडी बांधून दिली. त्या पर्णकुटीमध्ये 12 वर्ष तपश्चर्या करायला लावली आणि ती तपश्चर्या पूर्ण झाल्यावर सगळी पातकं जेव्हा जळून भस्म झाली तेव्हा भगवंताचं विमान त्याला न्यायला आलं. मग मला सांग देवा, अजामिळाला तारलास का नाही? हो हो तारला. पण तो वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता ना. मग अजामिळ गणिका ती पिंगला वेश्या सायंकाळी चेहऱ्याला काय ती पावडर लाली अमकं तमकं लावून आपल्या घराच्या दारामध्ये उभी होती. पण सायंकाळ उलटून गेली, रात्र सुरू झाली, मध्यरात्र झाली तरी कुणीही पुरुष तिच्याकडे वळला नाही. कुणीही पुरुष वळला नाही तिच्याकडे. मध्यरात्र उलटून गेली. ती विचार करायला लागली की अरे आज हा दिवस माझ्या आयुष्यात, ही रात्र अशा आयुष्यामध्ये आली. कदाचित अशा अनेक रात्री जर माझ्या आयुष्यात आल्या तर मला जेवायला कोण घालील, माझं पालन पोषण कोण करील, असा विचार सुरू झाला. आणि आपल्या घरामध्ये येऊन तिनं तो विचार दृढ केला. खरंच आत्तापर्यंत ज्यानी या उदराला शरीराला अन्न दिलं, ज्यानं माझं संरक्षण केलं, तोच माझ्या उदराला अन्न देणारा आहे आणि संरक्षण करणारा आहे. पण तो कळला नाही मला अजून कोण आहे तो. कोणामुळे कळेल? कुणी ते तिला सांगितलं की सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमद्या मिळेना, सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी. संत संगतीशिवाय नाही. ती संत संगतीमध्ये गेली, त्या पिंगलेचा उद्धार झाला. भिल्ली शबरी तिचाही उद्धार झाला. म्हणजे देवा तू काय केलंस? एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, दुसरी गणिका आणि तिसरी भिल्ल जमातीत जन्माला आलेली जी आहे ती, अशांचा उद्धार केलास. अजामिळाचे अपराध पाहिले नाहीस. गणिकेनं आत्तापर्यंत काय पाप केलंय ते पाहिलं नाहीस. ती जी शबरी आहे त्या शबरीचं कुळ पाहिलं नाहीस. मग काय केलंस? या तिघांचंही जाती कुल अपराध बाजूला ठेवलेस आणि ते जे शरण आले त्या शरणागतीकडे पाहून तू त्यांचा उद्धार केलास. देवा मग माझा उद्धार का नाही करणार? तो प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये येतो की या सगळ्यांचा उद्धार होतो. आम्ही जन्मभर काही पाप केलेलं नाही. आम्ही उत्तम कुळात जन्माला आलेलो आहोत. असं असूनही आमचा उद्धार का नाही? आम्हाला हवं ते सुख का नाही? नाथराय म्हणाले एका गोष्टीमुळे नाही, आम्ही सगळ्यांना शरण जातो. अगदी बायकोला सुद्धा मंगळवार आहे आज, दुर्गे दुर्घट भारी तुझण संसारी अनाथ नाथे अंबे, सुरुवातच घरात जाण्यापासून सगळीकडे शरणागती आहे. फक्त एक आहे शरणागती, म्हणजे काया वाचा मने करून आम्ही भगवंताच्या आश्रयाला कधीच जात नाही. नाथराय म्हणाले तेवढं करा, तुम्हाला जगातला सर्वोच्च आनंद त्यानं प्राप्त होईल. उर्वरित विषय उद्याच्या कीर्तनामध्ये बघू. मूळ अभंगात नाथराय म्हणाले
शरण रिघा प्रभुला शरण रिघा प्रभुला शरण रिघा प्रभुला प्रभुला शरण रिघा गुरुजी पारकतो जगदीश्वर जाणुनी पारकतो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण रिघा प्रभुला शरण रिघा शरण रिघा शरण शरण रिघा सदरा विश्वासे त्याची देणार नाही दगा नाही दगा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा शरण रिघा शरण थोडं भजन करू आणि उत्तर रंगाकडे वळू. श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया. 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. देवर्षि नारद महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. या राजवर्मा नावाच्या क्षत्रियानं दुसरा विवाह केला आणि भार्या सदनी आली. ती द्वितीय पत्नी त्याची घरात आली. राजवर्म्याला आनंद यासाठी तो मनाशी म्हणतोय, मला पत्नी मिळाली म्हणून आनंद नाहीये, कमलेला आई मिळाली याचा जास्त आनंद आहे. आसपासचे लोकही म्हणतायत, राजवर्म्या तू शहाणपणाचा निर्णय घेतलास
आता बघ तुझा संसार कसा फुलेल. 6-8 महिन्यांचा काळ हा अतिशय आनंदात गेला, अतिशय आनंदात. कमलेचं कोड कौतुक या दुसऱ्या भार्येनं करावं. तिचं नाव सुधर्मा, सुधर्मा नाव. आणि राजवर्मा आनंदित होई. आपलं जे दरबाराचं काम आहे, आपलं जे क्षत्रिय वंशात जन्माला आल्यानंतर या पंचक्रोशीचं संरक्षण करायचंय, या पंचक्रोशीची निगराणी करायची, इथे काही गोष्टींची मशागत करायची, हे सगळं राजवर्मा आनंदात करतोय. पण ही जी दुसरी पत्नी घरात आली ती म्हणतेय हा सगळा भ्रम आहे तुमचा, हा सगळा तुमचा भ्रम आहे. सत्य काय आहे ते तुम्हाला कळत नाहीये. बऱ्याच वेळा असं होतं की सत्य वेगळं असतं आणि आम्हाला भासतं वेगळं, त्याला भ्रम म्हणतात. वर्गात मास्तरांनी शिकवायला सुरुवात केली, 2 तास शिकवलं आणि सत्य आणि भ्रम हे शिकवत होते. मास्तरांनी विचारलं सगळा विषय शिकवून झाल्यावर, बाळांनो आता तुम्हाला सत्य आणि भ्रम या दोन्ही संकल्पना कळल्या का? सगळी मुलं म्हणाली हो 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 कळल्या. मग मला एखादं उदाहरण देऊन सत्य आणि भ्रम यातला फरक तुम्ही सांगाल का? एक मुलगा म्हणाला मी सांगतो. ते म्हणाले बोल बोल, हुशार दिसतोय. तो म्हणाला आहेच हुशार, मनात, अर्थात मनात. त्यानं उदाहरण दिलं, मास्तर तुम्ही आम्हाला जीव तोडून शिकवताय हे सत्य आहे. मास्तर तुम्ही आम्हाला जीव तोडून शिकवताय हे सत्य आहे, पण ते सगळं आम्हाला कळतंय हा तुमचा भ्रम आहे. जय जय रघुजी. ती म्हणते मी वागतीये घरामध्ये, मी काही करतीये, हा सगळा भ्रम आहे तुमचा. सत्य काय अजून उलगडलेलं नाही. 6-8 महिन्यांचा काळ गेला आणि तिच्या लक्षात आलेलं होतं की मला जे या घरामध्ये आणलंय ते आई म्हणून आणलेलं नाही, मला दाई म्हणून आणलंय. मला या मुलीचा सांभाळ करणारी बाई म्हणून आणलेला आहे बहुतेक. आणि राजवर्मा अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता काय करी, तो सारखी चौकशी करायचा कमलेची. जेवायला बसला की कमलेला हाक मारायचा, कमले ये ग, कमले बस बाळा, अगं हिला चांदीचं ताट दे. ती विचार करते मी पत्रावळीवर जेवते आणि या सावत्र मुलीला चांदीचं ताट, काय न्याय आहे. एकसारखं ध्यान, एकसारखं नाम, एकसारखं वचन, एकसारखं वागणं कमलेला अनुलक्षण होतं आणि ते जिव्हारी झोंबलं, ते जिव्हारी झोंबलं. कमला ते बिचारं लहान लेकरू 7-8 वर्षांचं तिच्या कमरेला मिठी मारी आई आई म्हणून. पण आरंभाला तिला जवळ घेणारी ही तिची आई आता तिला बाजूला करायला लागली. कमलेच्या लक्षात आली की काहीतरी बिनसलंय, काहीतरी बदल झालाय. धरुनी मानसी सापत्न भाव साता, धरुनी मानसी सापत्न भाव, सतत छळ करी निष्पाप बालिकेचा, सतत सतत करी छळ निष्पाप बालिकेचा, पोट भरही खाण्यास तिजन देई, पोट भरही खाण्यास तिजन देई,
दिनन मारा बिन एक सुना जाई, दिनन मारा बिन एक सुना जाई, सुना जाई, सुना जाई. ओ पोटभर खायला देईना तिला, वाटेल तेवढी कामं सांगावी आणि तो बालजीव ती कामं करत राही. जेव्हा सगळ्या कामांमधनं वेळ मिळेल तेव्हा मोरगावच्या मयुरेश्वरापुढे जाऊन हात जोडी, देवा बाप्पा, गणपती बाप्पा, मी हे सगळं सहन करतीये केवळ माझ्या वडिलांकडे बघून. माझ्या वडिलांनी सद्भावनेनं मला आई मिळावी म्हणून तिच्याशी लग्न केलं आणि तिला घरात आणली, पण परिणाम मात्र उलट झालाय. देवा, हे मी कोणाला सांगू? तिला सांगण्याची सोय नाही. बाबांना सांगू, पण बाबांना किती वाईट वाटेल, बाबांच्या अंतःकरणाला किती वेदना होतील, यातना होतील. म्हणून देवा, मी तुझ्या दरबारात आले आणि तुला शरण होऊन सांगतेय की देवा, हे सगळे क्लेश, हे सगळे कष्ट, हे सगळे श्रम नको तसं नाही. माझी साधना मी करीन, पण त्या साधनेतनं लाभ काय व्हावा, तर हे सगळं सहन करण्याची ताकद माझ्या मनाला आणि शरीराला दे. घरी यावं. तोपर्यंत राजवर्मा आलेले असत. वडिलांसमोर जाऊन हात जोडावे, बाबा बाबा, दिवसभरात काय काय झालं सांगा ना मला. ते त्यानं सांगितलं बापानं की तो मुलीला विचारी, बाळे, आज तू काय काय केलं दिवसभरात? अहो काय सांगू, मला छान छान खाऊ दिला आईनी, आणि आई बिचारी एकटीच काम करते ना घरात, मग आईला मदत नको करायला? राजवर्मा मनामध्ये विचार करायला लागला की अरे, माझी जी प्रथम पत्नी, त्या प्रथम पत्नीच्या उदरी ही जन्माला आली, जाताना ती सगळं घेऊन गेली, पण विचारशक्ती मात्र हिच्याजवळ देऊन गेली. मंगलमूर्ती मोरया. बरोबर आहे बाळा, तुझं बरोबर आहे. म्हणून मी आईला मदत करते. काय आहे, आपल्या दुःखावर फुंकर कशी घालायची ही अशी. आणि कीर्तनात सांगितल्या जाणाऱ्या आख्यानांवरनं काय शिकायचं? नुसतीच कथा ऐकली आणि घरी गेलो. आज काय सांगितलं? आज बुवानी हे अमकी अमकी गोष्ट सांगितली. नाही नाही नाही, तो लाभ नाही आहे हरिकीर्तनाचा. कीर्तन ऐकता ऐकता माझं जीवन जगायला मला उपयोगी असं काय सांगितलं कीर्तनामध्ये, ते जर श्रोत्याच्या पदरात पडलं तर 1.5 तास कंठ शिणवण्याचं पुण्य बुवाला मिळतं. मंगलमूर्ती मोरया. आपल्या दुःखावर आपणच फुंकर कशी घालायची, दुसऱ्याचा मान कसा वाढवायचा, आणि आणखीन काय करायचं, एखाद्याला दिलासा कसा द्यायचा, हे ही कमला शिकवते जगाला. दिवसा मासा कन्या वाढी. अहो पण ही सापत्न माता सुधर्मा, या कमलेच्या हातनं काही चुकलं तर तिला मारायलाही कमी करायची नाही, फटके द्यायलाही कमी करायची नाही. असा काळ पुढे चाललेला आहे. आणि हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टी राजवर्म्याच्या लक्षात यायला लागल्या. राजवर्मा मनाशी विचार करतोय, पोरी, अगं समुद्र नदीला पोटात घेतो, पण बाळे, गेले 6-8 महिने तू समुद्राला पोटात घेतलेस. जय जय रघुवीर समर्थ. आणि काय होतं माहितीये का, समुद्राने नदीला पोटात घेतलं तर नदीचं पाणीही खारट होतं. पण कन्ये, मुली, कमले, अगं समुद्राला तू पोटात घेतलंस तरी तुझं जीवन खारट नाही झालं, समुद्राचं जीवन तू मधुर केलंस. मंगलमूर्ती मोरया. असा काळ पुढे चाललेला आहे. आणि परिणाम काय झाला,
तर घरात देवपूजा होईना, घरात जपजाप्य होईना, उपासना होईना, अतिथी लोकांचं भोजन होईना, सवाष्ण ब्राह्मण घरात होईना. का? सगळं लक्ष या राजवर्म्याचं त्या कमलेच्या हिताकडे लागलेलं आहे. परिणाम काय? या सगळ्याचा परिणाम असा होतो, शांतता न सदनी नांदे त्या गृही सुखाचा. केरवाला धागे ना ते न कधीन, धागे ना ते न कधीन, धागे ना ते न कधीन. शांतता न सदनी नांदे त्या घरी सुखाचा. शांतता न सदनी नांदे त्या घरी सुखाचा. वेश नसत किमपि साचा, वेश नसत किमपि साचा. वास अवदसेचा, वास अवदसेचा, वास अवदसेचा. शांतता न सदनी नांदे त्या गृही सुखाचा. भाग्यलक्ष्मी त्या सदनी जातसे निघून. धर्म कर्म सांगन होती त्या स्थली म्हणून. रुसुनी जाती अवघ्या, रुसुनी जाती देवता त्या अवघ्या रुसोनी. रुसुनी जाती देवता रुसोनी. निंदुनिया जन करता ती त्याग त्या कुलाचा. निंदुनिया जन करता ती त्याग त्या कुलाचा. अशा घरात शांतता नसते. काय होतं परिणामतः? तिथून भाग्यलक्ष्मी निघून जाते. याचं कारण आहे, भाग्य येतं ते उत्तम कर्माने येतं. म्हणून धर्मकर्म होत नसतील तर भाग्यलक्ष्मी रुसून निघून जाते. सकल देवता, त्या देवतांचं अस्तित्व घरातलं नाहीसं होतं. कशामुळे? तिथे होणारे जे अपमान आहेत थोरांचे त्यामुळे, लबाड्या आहेत त्यामुळे, ढोंग आहे त्यामुळे हे सगळं घडत असतं. आणि एकदा भाग्य निघून गेलं, धर्म कर्म झाली नाही, देवता निघून गेल्या की त्या कुलाची, त्या ग्रहाची रयाच निघून जाते. आणि मग निंदुनिया जन करता ती त्याग त्या कुलाचा. लोक निंदा करायला लागतात, वाटेल ते बोलायला लागतात आणि त्या कुलाकडे, त्या ग्रहाकडे कोणी वळत नाही अशी अवस्था होते. नेमकी तशी स्थिती या मयुरेश्वर क्षेत्रातल्या राजवर्म्याच्या घरी झाली. आता राजवर्मा विचार करतोय की अरे 4 माणसं घरी आली तर मी बोलू शकत होतो, पण आता कोणी बोलायलाच नाही. का? ही स्त्री जी आहे, या स्त्रीला बाल कळेना, वृद्ध कळेना, तरुण कळेना, काही कळेना. या बेडीला मूर्खपणा कळेना, पांडित्य कळेना, तिला निर्धनता कळेना, तिला धनिकता कळेना. ती स्वतःच्याच गुरमीमध्ये, ताठ्यामध्ये वावरतीये आणि खाटेवरती, पलंगावर राजवर्मा आता त्याला उठता येत नाही, बसता येत नाही अशा अवस्थेला येऊन पोचलेला आहे. कमला त्याच्या जवळ बसलेली आहे. बाबा, बाबा, वैद्यराजन दिलेलं औषध घेता थोडं? पोरी, आता कोणतं औषध घेऊ? बरं दे, तुझ्या हातनं औषध दिलं गेलं तर मी बरा होईन कदाचित. म्हणून ते औषध तोंडामध्ये घालावं तिनं आणि मंगलमूर्ती मोरया श्री मयुरेश्वर म्हणावं. राजवर्म्यानं ते औषध प्राशन करावं अशी स्थिती इकडे आहे. कमला ही
अशक्त होतीये, इकडे राजवर्मा अशक्त होतोय. त्याच वेळेला मालव देशाधिप मालव देशी राज्य करीत असे. मालव देशी राज्य करीत असे राजा बहुपुरुषार्थी हो. मालव देशी माधव देशी राज्य करीत असे राजा बहु पुरुषार्थी. प्रजापालनी दक्ष सदोदित प्रजापालनी दक्ष सदोदित विस्तारिणी जगी कीर्ती राम साधोजी राजा राम कहोजी. माळव्यामध्ये जयविंद नावाचा राजा राज्य करत होता. बरीच वर्ष झाली, पण पोटी पुत्र संतान नाही म्हणून खिन्न होता. आता करावं तरी काय. प्रधानांनी, शास्त्र्यांनी, पंडितांनी, मांत्रिकांनी, ज्योतिषियांनी, भटजींनी सगळ्यांनी राजाला सांगितलं की राजा, तुझ्या कुळाला दीपक हवाय ना, मग तो दीपक तुला प्राप्त होईल कोणाच्या कृपेनं? त्याचं नाव सांगतो, त्याला तू शरण जा. राजा विचारतोय, पण अहो, हा जो शरण जाण्याचा मार्ग आहे, हा शरण जाण्याचा मार्ग योग्य आहे ना, आणि यानं होणारा लाभ टिकेल ना? सगळ्यांनी सांगितलं विद्वानांनी की राजा, आम्ही जो मार्ग सांगतो आहोत शरणागतीचा मार्ग, हा मार्ग अनेकांनी चोखाळलेला आहे, त्यांना लाभ झालेले आहेत आणि ते लाभ चिरंतन टिकलेले आहेत. आता जयविंदांनी कोणाची उपासना केली आणि त्याला काय लाभ झाला, उद्याच्या कीर्तनामध्ये ऐकूया. मूळ पद्यामध्ये नाथराय म्हणाले, साधनांवर विश्वास ठेवा आणि जो लाभ होईल तो लाभ म्हणजे भगवत कृपा, तो लाभ कायमचा आहे, हेही विश्वासार्ह आहे. त्यावरही विश्वास ठेवा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये शरणागती, भगवन मी तुझ्या आश्रयाला आलोय, एवढी प्रार्थना, आणि त्या प्रार्थनेच्या बदल्यात देव जी कृपा देईल, सुख देईल, ते सुख स्वीकारणं, यावरही विश्वास आपण ठेवावा. नाथ म्हणाले, कास धरा विश्वासे त्याची, देणार नाही दगा. हा प्रभू दगा देणार नाही, म्हणून काय करा, अनन्य शरण दिघा प्रभुला, अनन्य शरण दिघा प्रभुला, अनन्य शरण दिघा प्रभुला, अनन्य प्रभुला. तारक तो जगदीश्वर जाणून म्हणा, तारक तो, तारक तो जगदीश्वर जाणून, अनन्य शरण दिघा प्रभुला, अनन्य शरण दिघा प्रभुला, अनन्य शरण शरण दिघा हो, शरण दिघा. सुप्रसन्न असणाऱ्या जगदीश्वराजवळ मागणं काय मागायचं? जे तुकोबांनी मागणं मागितलं तेच मागू, आणि केलेली सेवा
मंगलमूर्तीच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व. म्हणजे मुक्ती धन संपदा तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची.